त्या मोर्चाला शिस्त पाळा सगळ्यांनी। विचारांमध्ये कुठेतरी फरक असतो, पण आई वडील करणं किंवा कुटुंबियांवरती जाणं ही संस्कृती महाराष्ट्रातली कधी नव्हती आणि महाराष्ट्रातली जनता या संस्कृतीला हद्दपार करेल असा विश्वास आहे। खरं तर आता जनतेचा रोष सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळते, मोठ्या प्रमाणात आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असो किंवा जनता या वक्तव्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळते। लोकांचा फार मनापासून या सगळ्या गोष्टींबाबतीत रोष बघायला मिळतोय। लोक विरोध करतात या प्रवृत्तीला आणि आम्हाला विश्वास आहे की सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत लोकच आणि विचार राहावा या दृष्टिकोनातूनच येत्या काळामध्ये निर्णय घेतील। खरं तर पडळकरांचे हे वक्तव्य कुठल्या आशेला धरून आहे असं वाटते, कारण विधिमंडळात सुद्धा त्यांची हाणामारी बघितली होती आपण। आता असं काही घडण्यामागे त्यांचा काय आशय असतो असं मला कधी वाटलं नाही, कारण रेग्युलरच काही अशा गोष्टी चालू आहेत। खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना मूलभूत प्रश्नांना बाजूला ठेवण्यासाठी अशी काही लोक सत्ताधाऱ्यांनी जवळ ठेवलेली आहेत का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे। नक्कीच हे होते रोहित पाटील आणि त्यांनी पडळकरांचा बोलवता धनी कोण अशा पद्धतीचा सवाल आहे ते या निमित्तानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळते। ये ये प्रतिक्रिया या मोर्चामध्ये अनेक जण सहभागी झालेत, त्यांच्या घोषणा पाहतोय की गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातला रोष आहे तो स्पष्टपणे पाहायला मिळतो। काय ह्या घोषणेची वेळ आली म्हणजे त्यांनी भाषाच तशी वापरली। आज जर ही भाषा त्यांची सुधारली नसती तर आज सांगलीत आक्रोश बघायला मिळाला नसता। त्यांनी भाषा गेले 10 महिने झालं जयंत पाटील साहेबांवर बुकण्याचं काम गोपीचंद पडळकर प्रामाणिकपणे करत होते आणि त्याचाच हा आक्रोश तुम्ही आज बघितला। त्यांनी फक्त जयंत पाटील साहेबांवर बुकत होते तोपर्यंत ठीक आहे, पण आदरणीय आमचे लोकनेते राजाराम बापू पाटील आणि कुसुमताई पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केल्यामुळे हा तुम्हाला आज आक्रोश लोकांचा दिसतोय। आणि वेळीच जर फडणवीस साहेबांनी याला आळा घातला नाही तर ही ठिणगी आणखी वाढत जाईल। हा आजचा आक्रोश हा फक्त एक सर्वसामान्य माणसाचा आहे। लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्यावर प्रेम करणारी जनता आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांवर प्रेम करणारी जनता आज सांगलीत उतरलेली आहे। फडणवीस साहेबांना एक विनंती आहे, शेवट त्यांची माफी मागा। जोपर्यंत ते माफी देणार नाहीत तोपर्यंत हा मोर्चा असाच आक्रोश मोर्चा असाच चालत राहील। त्याची ठिणगी महाराष्ट्रात वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि मला फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, हीच तुमची संस्कृती आहे का? एखाद्याच्या आईवर टीका करणे, एखाद्याच्या स्वर्गीय वडिलांवर टीका करणे। काय तुमची प्रतिक्रिया असणार यार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर? गोपीचंद पडळकर साहेबांनी गोपीचंद पडळकर यांनी जे जयंत पाटील साहेब आमचं दैवत आमचं नेतृत्व आहे, या नेतृत्वाने गेले 40 वर्ष आपल्या महाराष्ट्रात राजकारण केलं आणि ही भाषा ही योग्य नाही। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आजपर्यंत आम्ही आमच्या साहेबांच्यावर काम केलं, या साहेबांनी कधीही कुठल्या जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील नेत्यांना एवढ्या वाईट परिस्थितीत असताना कधीही वाकडा शब्दही काढला नाही। पण हे आज परवा निवडून आलेले आमदार आहेत की यांनी आमचे लोकनेते राजारामबाबू पाटील असतील व स्वर्गीय कुसुमताई पाटील असतील यांच्यावर जी नक्की तुमच्या भावने समजते। मामा पडळकर साहेबांनी जे बोलले ते पटते का तुम्हाला? नाही बोलणं योग्य वाटते? अजिबात नाही। आमचे नेते जयंत पाटील यांच्या चारित्र्य असे शिंतोडे उडवणं बरोबर नाही, त्याबद्दल त्यांचा धिक्कार। काय सांगाल? महाराष्ट्राला एक राजकीय परंपरा आहे, एक राजकीय संस्कृती असलेला महाराष्ट्र आहे, परंतु ज्या वेळेपासून हे जातीवादी भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेमध्ये आले, राजकारणाचा स्तर एकदम खालावलाय। विरोधी पक्षातील नेत्यांना नामोहरम करायचं, त्यांच्या चारित्र्याचं हरण करायचं, हा एवढाच उद्योग देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगल बच्चांचा आहे। मला त्यांना शेवट सांगायचं की त्यांनी लवकरात लवकर सुधारावं। नक्कीच या संतप्त प्रतिक्रिया आहेत या मोर्चेकरांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतात आणि पडळकर यांच्या विरोधातला रोष आहे तो सांगलीमध्ये आहे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, सांगली। आणखी अनेक सांगतो अजून भाषणाला त्यांना वेळ लागणार। कुठला लक्षात हाला लागली मध्ये कुठेतरी फरक असतो, पण
आई वडील करणं किंवा कुटुंबियांवरती जाणं ही संस्कृती महाराष्ट्रातली कधी नव्हती आणि महाराष्ट्रातली जनता या संस्कृतीला हद्दपार करेल असा विश्वास आहे. खरं तर आता जनतेचा रोष सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असोत किंवा जनता या वक्तव्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळते. लोकांचा फार मनापासून या सगळ्या गोष्टींबाबतीत रोष बघायला मिळतोय. लोक विरोध करतात या प्रवृत्तीला आणि आम्हाला विश्वास आहे की सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत लोकच आणि विचार राहावा या दृष्टिकोनातूनच येत्या काळामध्ये निर्णय घेतील. खरं तर पडळकरांचं हे वक्तव्य कुठल्या आशेला धरून आहे असं वाटतं, कारण विधिमंडळात सुद्धा त्यांची हाणामारी पेगितली होती आपण. आता असं काय घडण्यामागे त्यांचा काय आशय असतो असं मला कधी वाटलं नाही, कारण रेग्युलरच काही अशा गोष्टी चालू आहेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना मूलभूत प्रश्नांना बाजूला ठेवण्यासाठी अशी काही लोक सत्ताधाऱ्यांनी जवळ ठेवलेली आहेत का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता. नक्कीच हे होते रोहित पाटील आणि त्यांनी पडळकरांचा बोलवता धनी कोण अशा पद्धतीचा सवाल आहे ते या निमित्तानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळते. प्रतिक्रिया या मोर्चामध्ये अनेक जण सहभागी झालेत. त्यांच्या घोषणा पाहतोय की गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातला रोष आहे तो स्पष्टपणे पाहायला मिळतो. काय ह्या घोषणेची वेळ आली म्हणजे त्यांनी भाषाच तशी वापरली. आज जर ही भाषा त्यांची सुधारली नसती तर आज तागलीत आक्रोश बघायला मिळाला नसता. त्यांनी भाषा गेले 10 महिने झालं जयंत पाटील साहेबांवर भुकण्याचं काम गोपीचंद पडळकर प्रामाणिकपणे करत होते आणि त्याचाच हा आक्रोश त्यांनी आज बघितला. त्यांनी फक्त जयंत पाटील साहेबांवर भुकत होते तोपर्यंत ठीक आहे, पण आदरणीय आमचे लोकनेते राजाराम बापू पाटील आणि कुसुमताई पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केल्यामुळे हा तुम्हाला आज आक्रोश लोकांचा दिसतोय. आणि वेळीच जर फडणवीस साहेबांनी याला आळा घातला नाही तर ही ठिणगी आणखी वाढत जाईल. हा आजचा आक्रोश फक्त एक सर्वसामान्य माणसाचा आहे. लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्यावर प्रेम करणारी जनता आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांवर प्रेम करणारी जनता आज सांगलीत उतरलेली आहे. फडणवीस साहेबांनी एक विनंती आहे, शेवट त्यांची माफी मागा. जोपर्यंत माफी देणार नाहीत तोपर्यंत हा मोर्चा असाच आक्रोश मोर्चा असाच चालत राहील. त्याची ठिणगी महाराष्ट्रात वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि मला फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, हीच तुमची संस्कृती आहे का? एखाद्याच्या आईवर टीका करणे, एखाद्याच्या स्वर्गीय वडिलांवर टीका करणे. काय तुमची प्रतिक्रिया असणार या गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर? गोपीचंद पडळकर यांनी जे जयंत पाटील साहेब आमचं दैवत आमचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने गेले 40 वर्ष आपल्या महाराष्ट्रात राजकारण केलं आणि ही भाषा ही योग्य नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आजपर्यंत आम्ही आमच्या साहेबांच्यावर काम केलं. त्या साहेबांनी कधीही कुठल्या जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील नेत्यांना एवढ्या वाईट परिस्थितीत असताना कधीही वाकडा शब्दही काढला नाही. पण हे आज परवा निवडून आलेले आमदार आहेत की यांनी आमचे लोकनेते राजाराम बापू पाटील असतील व स्वर्गीय कुसुमताई पाटील असतील यांच्यावर जे